नमस्कार. मटार पनीर म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तर आज आपण इथे मटार पनीर ही ग्रेव्हीची भाजी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. मटार पनीर ग्रेव्हीसाठी इथे आपण 1 वाटी मटार शिजवून घेणार आहोत. मटार शिजेपर्यंत इथे आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. तर इथे मसाला तयार करून घेण्यासाठी पातळ 2 उभे चिरून घेतलेले कांदा अशा पद्धतीने चुरून घ्यायचा, म्हणजे पाकळ्या वेगळ्या करायच्या. इथे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी इथे आपण कांदा अशा पद्धतीने चुरून घ्यायचा, म्हणजे त्याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या, म्हणजे तेलामध्ये छान तळल्या जातात. इथे आता तेलामध्ये कांदा पटकन तळण्यासाठी अर्धा चमचा मिठाचा वापर करणार आहोत. मिठामुळे कांदा पटकन लालसर होतो. तर इथे आपण थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. इथे आता कांदा तळून झालेला आहे. कांदा तळून झाल्यानंतर इथे आपण आता कांदा काढून घेणार आहोत. जास्तीचं तेल आहे ते आता निथळून घेणार आहोत. तर इथे आता सर्व कांदा आपण काढून झालेला आहे. एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. इथे आता तळलेला कांदा आपण थंड करून घेणार आहोत. कांदा थंड करून झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. तर इथे आपण आता हा कांदा पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. इथे आता कांदा थंड होईपर्यंत पनीरचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. पनीरचे एकदम छोटे असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे भाजी मिळून पण येते आणि ज्या वेळेला आपण भाजी वाढतो डिशमध्ये त्यावेळेला पनीर जास्त प्रमाणात दिसण्यात येतं. तर इथे आपण पनीरचे अगदी छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. इथे आता पनीरचे आपण छोटे छोटे तुकडे करून झालेले आहेत आणि इथे आपण आता थोड्याशा तेलावर हे पनीरचे तुकडे तळून घेणार आहोत. पनीर कधी कधी काय होतं, कडक होतात किंवा चिवट होतात, तर मग ती भाजी फारशी खायला कोणाला आवडत नाही. तर तसं न होता इथे आपण एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेणार आहोत आणि पाण्यामध्ये आपण मीठ मिक्स करून घेणार आहोत. तर पाण्यामध्ये मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर फ्रायपॅनमध्ये आपण थोड्याशा तेलावर पनीर तळून घेणार आहोत. पनीर तळून घेतल्यामुळे काय होतं, ज्यावेळेला आपण मटार पनीरची भाजी बनवतो त्यावेळेला पनीर भाजीमध्ये मिक्स होत नाही. त्याच्यामुळे अगदी थोड्याशा तेलावर पनीर आपण थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे भाजीमध्ये पनीर मिक्स होत नाही. पनीर तळून न घेता आपण जर पनीर असंच वापरलं तर मग भाजीमध्ये पनीर पूर्णपणे विरघळून जातो. त्याच्यामुळे इथे आपण अगदी थोड्याशा तेलावर पनीर परतून घ्यायचं आहे. तर इथे अगदी कमी तेलामध्ये आपण पनीर थोडंसं तळून झालेलं आहे. सर्व बाजून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. इथे आता पनीर परतून झालेलं आहे. पनीर परतून झाल्यानंतर आपण मिठाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. त्या मिठाच्या पाण्यामध्ये आता हे पनीर आपण 5 ते 10 मिनटासाठी ठेवणार आहोत, म्हणजे पनीर छान मऊसर असं तयार होतं. तर लक्षात ठेवा, पनीर कधी पण तळून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे, म्हणजे पनीर ज्यावेळेला आपण भाजी बनवतो त्यावेळेला अगदी मऊ लुसलुशीत असं पनीर तयार होतं. 5 ते 10 मिनटासाठी पाण्यामध्ये आपण आता इथे पनीर ठेवणार आहोत. तोपर्यंत मसाला तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक छोटा आल्याचा तुकडा, आलं लसूण, आणि इथे आपण आता टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. पाण्याचा वापर न करता हे आपण वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे आता वाटण बारीक करून झालेलं आहे. ज्या कढईमध्ये आपण कांदा तळून घेतला त्याच कढईमध्ये इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण 2 मिनटासाठी परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटासाठी हे वाटण परतून घ्यायचं, म्हणजे जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि इथे आता वाटण छान परतून झालेलं आहे. साधारण तेल सुटलेलं आहे. 2 ते 3 मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता छान अशी एक वाफ आलेली आहे. तर हा मसाला एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. मसाला ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 1 चमचा धणा जिरा पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आपण इथे लाल मिरची पावडर आणि 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी वापरलेली आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडरचा वापर करू शकता, म्हणजे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करू शकता. 1 चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. पावडर मसाले आता तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. पावडर मसाले परतवताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. 1 ते 2 मिनटासाठी इथे आपण आता पावडर मसाले परतून झालेले आहेत.
पावडर मसाले परतून झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोचं वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात थोड्याशा पाण्याचा वापर करायचा आहे आणि मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत. तर इथे आपण मसाल्यामध्ये पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण आता 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे हा मसाला छान तयार होतो. मसाला तयार होईपर्यंत इथे आपण तळलेला कांदा आहे तो थंड झालेला आहे, मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. इथे पाण्याचा वापर न करता हा कांदा बारीक करून घेणार आहोत. कांदा बारीक करून झालेला आहे आणि इथे आपला हा मसालासुद्धा छान तयार करून झालेला आहे. तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे. तर अशा पद्धतीने तेल सुटला म्हणजे मसाल्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि ग्रेव्ही छान तयार होते. इथे आपण आता बारीक करून घेतलेला कांदा आहे तो ग्रेव्हीमध्ये परतून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटांसाठी कांदा छान आपण मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा बारीक करून घेतला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहोत. इथे तुम्हाला ही भाजी कितपत रस्सा भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. मसाल्यामध्ये पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर इथे मसाला थोडासा दाटसर झालेला आहे. तर इथे आपण आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करून मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. मसाला व्यवस्थित असा पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर जे आपण उकडून घेतलेले मटार आहेत ते आपण आता इथे मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण मटार शिजवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे मटार शिजायला जास्त वेळ लागणार नाही. तर इथे आपण फक्त मसाल्यामध्ये आता मटार व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. मसाल्यामध्ये मटार व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर पाण्यामध्ये जे तळलेलं पनीर ठेवलेलं आहे ते पनीर आता पाण्यातून काढून आपण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण आता तळलेलं पनीर आहे ते पाण्यातून पूर्णपणे निथळून घेणार आहोत आणि ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. मसाल्यामध्ये पनीर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. पनीर मसाल्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ. मिठाचा वापर केल्यानंतर भाजी एकदा आता ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झालेली आहे. इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर भाजीवर झाकण ठेवून भाजीला एक उकळ येऊ द्यायची आहे, म्हणजे मीठ छान भाजीमध्ये मुरलं जातं. तर इथे पाहू शकता छान अशी मटार पनीरची भाजी तयार करून झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. तर इथे गॅस बंद करताना कसुरी मेथीचा वापर करायचा आहे. कसुरी मेथी आवडत नसेल किंवा कसुरी मेथी नसेल तर इथे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा सुद्धा वापर करू शकता. कसुरी मेथी भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आता आपण गॅस बंद करायचा आहे. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.